आम्ही सर्वजण भगिनी आज इथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सर्व एएनएम व जीएनएम स्टाफ इथे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आज पक्ष प्रवेशासाठी येत असता आम्ही त्यांना निवेदन देण्यास आलो आहोत। कारण आज 19 वर्ष झालो आणि आमच्या बऱ्याच भगिनींचे वय संपत आले आहे आणि वयोमर्यादाही संपत आलेली आहे। त्या निमित्ताने त्यांनी आम्हाला लवकर शासन सेवेत समायोजन करण्यासाठी 14 मार्च 2024 रोजी GR काढला, पण तो GR अजूनपर्यंत अंमलात आणलेला नाहीये। म्हणून मला शासनास कळकळीची विनंती आहे की आम्हा भगिनींचे पेटत्या चुली बंद करायची अवस्था आली आहे। कारण आतापर्यंत आम्ही कोविड सारख्या महामारीमध्ये आमच्या जीवाची पर्वा व कुटुंबाची पर्वा न करता आम्ही रुग्णास सेवा दिली, पण आतापर्यंत कोणत्याही सरकारने आमच्यावर दयामाया ना दाखवता आम्हाला अशीच सांगती तलवार दाखवली आहे। आणि आज GR निघून देखील 1.5 वर्ष होत आहे, तरी देखील त्याची अंमलबजावणी होत आहे। हे खूप निर्दयी व खेदास्पद बाब आहे। तर मंत्री महोदय, माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना माझी एकच विनंती आहे की आम्हा माय भगिनींचे व बंधूंचे सर्वांचे शासन सेवेत लवकरात लवकर समायोजन करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा। आज तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांना भेटण्यासाठी आलो, तुमची काय मागणी आहे? पहिल्यांदा तर मी माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे मी मनापासून आभार मानते। कारण आतापर्यंत आमचा GR निघाला नव्हता, पण त्यांच्या कारकिर्दीमध्ये GR निघाला ही खूप मोठी बाब आहे आमच्यासाठी आणि आनंदाची बाब आहे। पण दुःखाची बाब म्हणजे आज 1.25 वर्ष होत आले तरी देखील आमचे समायोजन झाले नाही, हे सगळ्यात मोठं आहे। आणि शासनाने याचं गांभीर्य का नाहीये? कारण आम्ही अत्यावश्यक सेवेत मोडत असताना देखील अहोरात्र अक्षरशः आम्हाला प्रायमरी हेल्थ सेंटरला ग्राउंड लेवलला आम्ही जेव्हा काम करतो, लाईट नसती, नळ नसती, इव्हन सिक्युरिटी सुद्धा आम्हाला काही नाहीये। आणि पडत्या इमारतीमध्ये आम्ही स्थानिक लोकांना सेवा देत असताना देखील कुठल्याही प्रकारचं आमचं गांभीर्याने आमच्याकडे लक्ष वेधलं जात नाहीये। मला शासनास एकच सांगायचं आहे की तुम्ही लोक तिथे बसता बरोबर आहे, पण ग्राउंड लेवलच्या लोकांच्या तक्रारी तुम्ही कधीच मान्य केलेलं नाहीये। आणि आता केलात तर तेही इतकं टांगता तलवारीसारखं ठेवलेलं आहे। आणि जास्तीत जास्त करून लवकरात लवकर या शासन समायोजनामध्ये आमचा समावेश करून आम्हा माय भगिनींना न्याय मिळवून द्यावा, ही पुन्हा मी तीच विनंती करत आहे।